यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ही भूमिका जशी देवाची आहे गीतेमध्ये वर्णन केलेली. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ही भगवंताच्या बाबतीमध्ये भगवान परमात्म्याच्या अवताराच्या संबंधाने हे जसं प्रतिपादन केलेलं आहे गीतेमध्ये तसं संतांनाही हे लागू आहे. धर्मग्लानी दूर करणारे कोण आहेत तर संत आहेत. धर्मग्लानी दूर करणारे संत आहेत आणि विशेषत्वाने कुठल्याही प्रकारचा उद्रेक न होऊ देता, हे लक्षात ठेवा, उद्रेक न होऊ देता संत महात्मे सहज रीतीने ग्लानी दूर करतात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. देवाचं वैशिष्ट्य असं आहे ग्लानी दूर करतो, पण त्याच्यामध्ये बदल असा आहे भक्ता राखे पाया पाशी, 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 भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. भक्ता राखे पाया पाशी, 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 भक्ता राखे पाया पाशी. वारंवार अशा प्रकारचा परमात्मा येतो, पण परमात्म्याच्या अवतार कार्यामध्ये भेद आहे आणि संतांच्या अवतार कार्यामध्ये भेद आहे. संत कुणालाही निर्दळन करत नाही, देव मात्र निर्दळन करतो. संतांचं निर्दळन करणं आहे पण वेगळ्या प्रकारचं आहे आणि देवाचं निर्दळन करणं आहे पण वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणून आयुधासहित भगवान परमात्म्याचा अवतार दाखवला जातो. शंख चक्र गदा पद्म अशा प्रकाराने आयुध साधन घेऊन आणि परमात्म्याचा अवतार होतो. दुष्टा भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. हे छेदन करण्याची क्रिया ज्या ठिकाणी होते, नष्ट करण्याची क्रिया ज्या ठिकाणी होते त्याला निर्दळन असा शब्द आहे. संपवणं. संतही अवतार कार्यामध्ये निर्दळनच करतात, पण कोणत्या पद्धतीचं निर्दळन करतात? त्यांची निर्दळन क्रिया वेगळ्या प्रकारची. तो बोध करून, ज्ञान देऊन, अज्ञानाची निवृत्ती करून ती निर्दळन करतात. म्हणजे मूळ प्रवाह कसा आहे की जो वाल्या कोळी जो वाटमारी होता त्याच्यामध्ये बदल करण्याची क्रिया जर देवाकडे आली असती तर देवाने त्याला बोध करत बसले नसते. त्यांनी काय केलं असतं? एक गाव दोन तुकडे, हे देवाचं काम. पण ज्या वेळेला ती
संताकडे आली ते विषय, त्यावेळेला नारद मुनीने त्यांना बोध केला आणि वाल्मिक जो होता तो वाल्मिक म्हणजे वाल्या कोळी जो होता वाटमारी होता त्याचा संतरूपामध्ये परिवर्तित करून त्याच्या वृत्तीमध्ये बदल करून मूळ असणाऱ्या वाल्याच्या स्वभावालाच नष्ट करून त्यांनी केलं काय? राम केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामादी होळीची वाढली बहन होळीची वाढली बहन होळीची कीर्ती वाढली होळीची कीर्ती वाढली केले रामायण रामादी रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामादी होळीची कीर्ती वाढली केले रामायण रामादी केले रामायण रामादी होळीची कीर्ती वाढली केले रामायण रामादी केले रामायण हे वाल्या कोळ्याच्या बाबतीमध्ये आता आपल्याला असं दिसून येतं की काय प्रयास केला वाल्या कोळ्याने नारद मुनींची भेट होण्याकरता. त्याची कर्मगती पाहिली तर मारा झोडा तोडा नष्ट करा ही प्रवृत्ती आहे. आणि वाल्या कोळ्याची आणि संतांची भेट होण्याकरता वाल्या कोळ्याने काय महत् पुण्य केलं होतं? मग बिगर पुण्याची संतांची भेट होत असते काय? यह जन्माचं कर्म हे वेगळं आहे. कर्म स्वातंत्र्य आहे. कर्मण्येवाधिकारे करस्ते मा फलेषु कदाचन. या जन्मामध्ये केलेलं कर्म हे आपल्या स्वाधीन आहे. हे कर्तृत्व कर्म आहे. कर्तव्य कर्म आहे. आपण कोणतं कर्तव्य करतो कोणतं कर्म करतो त्यावेळेस त्याच्यावरती पुढील काळामध्ये त्या कर्माच्या पुण्याईचा किंवा पापाचा संचय होत असतो या जन्मामध्ये. आणि मागील जन्माची पुण्य ही जर आपल्यामध्ये बेहतरीन अशा प्रकारची जर असेल तर अशा प्रकाराने वर्तन वाईट असताना सुद्धा संतांची भेट होऊ शकते. हे लक्षात ठेवा बरं. त्यांनी वर्तनामध्ये वाईट आहे पण पूर्वजन्मीचा पुण्य संचय बहुत आहे. मग या जन्मामध्ये आम्ही कसं ठरवावं तर आम्ही असं ठरवावं की ते पुण्याई प्राप्त करण्याकरता आमचा अधिकार असावा लागतो. याच्यासाठी अधिकाराची आवश्यकता आहे. मग तो अधिकार कसा निर्माण होईल? त्याला त्या अधिकारानुरूप म्हणजे पुण्यार्जित अधिकारानुरूप कर्मजन्य क्रिया करावी लागेल. कोणती? पुण्यात्मक. म्हणजे पुण्यात्मक कर्म करावं लागेल म्हणजे आम्हाला संतांची भेट होईल. पण पुण्य नेमकं कोणतं संचयाला असेल? कारण पुण्य काही एका प्रकारचं नाही. एका प्रकारच्या पुण्याईने संत भेटतात असं समजू नका. त्याला संत भेटी करता पुण्य लागणारं हे वेगळं आहे. बरं हा विषय आहे विशेष महत्वाचा. ते पुण्य वेगळं आहे. आम्ही जे पुण्य निर्माण करतो ते आम्हालाच माहित नाही पुण्य ठरतं की पाप ठरतं. काहीच कळत नाही. आम्हाला जर हे कळालं असतं तर आम्ही कधीच उद्धरून गेलो असतो. म्हणून आम्हाला कोणत्या पुण्याईचा काय परिणाम आहे कोणतं पुण्य कोणत्या कर्माने घडतं हेच कळत नाही. विठाल पुण्य करता घडे पाप. लक्षात घ्या. आपण असं काही कॉलर टाईट करायची गरज नाही. तुकोबारायांची संतांची वचनं पाहता. पुण्य करता घडे पाप दुग्ध पाजोनी पोशिला साप.
विठाल विठ्ठला विठ्ठला हे एक उदाहरण. काय झालं लक्षात घ्या बरं. पुण्य करता घडे पाप दूध पाजुनी प्राण्यावर दया करावी म्हणून एका जणांनी साप पाळला. म्हणजे दात पाडून नाही पाळला, दात असताना असं ग्राह्य धरून चाला, नाही तर गारुड्याजवळ बी साप असते. असा साप पाळला नाही. ज्याला दात आहेत त्याच्याजवळ विष आहे, असली नाग आहे, असली जनावर आहे. पण प्राण्यावर दया करावी अशी दया एखाद्याच्या उत्पन्न मनामध्ये झाली आणि त्यांनी जर म्हणला प्राण्याला पाळल्यानंतर काय होतं त्याचं पुण्य पदरात पडतं म्हणून त्यांनी साप पाळला, असली जनावर. पण त्याच्याकडं साप पाहिल्यानंतर पाळल्यामुळं तो काही त्याला करत नव्हता, पण दुसऱ्याला त्याची भीती वाटत होती. भीती दुसऱ्याला वाटणं हे सुद्धा काय. आता कीर्तनकारात जर महाराजाची भीती वाटली तर हे काय, त्या महाराजाचं पाप आहे, तुमचं नाही. कोणाचं पाप आहे ते. महाराजाला द्यावा का नाही द्यावा हा विषय वेगळा, पण त्याची जर भीती वाटत असेल तर काय झालं ते. इतराला जर त्याच्यापासून भय वाटत असेल, भय वाटणं हे पापाचं लक्षण आहे, सरळ गणित आहे. काय पण जसा पाप एखादा महाराज जर तसा पाळला असला माझ्यासारखा, ते काय दूध पाजवून उशीला साप असं होऊ शकतं कधी कधी, आणि घडतंही या जमान्यामध्ये. तसा विषय आहे, मी काही जास्त खोलात सांगत नाही याच्यामध्ये, तो स्वतंत्र ऐकण्याचा विषय आहे. तर त्या अनुषंगातून विचार करत असताना आज ह्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ते परमपूज्य आदरणीय वंदनीय प्रार्थस्मरणीय असणारे गुरुवर्य, हा कालावधीच असा आहे, भाऊ आणि बाबांच्या पुण्यतिथीचा कालावधी आहे, पवित्र काल आहे. आता पवित्र कोणाच्या दृष्टीने आहे, ज्याला पावित्र्य कळालंय त्याच्या दृष्टीने, कोणाच्या दृष्टीने नाही. ज्याला या कालावधीचं पुण्य पर्व काळ कळतो त्याला त्याचं महत्व आहे. आता अलाहाबादला चांगला कुंभमेळा चालू आहे, पर्व काळ म्हणतो आपण त्याला, त्याचं महत्व ज्याला कळालं त्याला पर्व काळ आहे. तसं संत महात्म्याच्या बाबतीमध्ये किंवा ह्या मकर संक्रांती त्याला आपण काय म्हणतो पर्व काळ म्हणतो, काय की नाही. गंगा स्नानाला जात असणं त्यालाही पर्व काळ म्हणतो. संत महात्म्यांच्या यात्रा काळ असतो त्यावेळेला त्यांनाही आपण काय म्हणतो पर्व काळ म्हणतो, पुण्यकाळ म्हणतो. पर्व काळ याचा अर्थ पुण्यकाळ. अशा पद्धतीचा हा काळ आहे. म्हणजे संतांची पुण्यतिथी साजरी करणं हा पर्व काळातलाच भाग आहे, हा पुण्यकाळातला भाग आहे, हा पुण्यकाल आहे. हा प्राप्त होणं हे कोणालाही प्राप्त होईल का, तर ज्याच्या नशिबामध्ये पुण्य आहे पर्व काळ प्राप्त करून घेण्याचं त्यालाच ते प्राप्त होईल. अख्खं गाव मोठं आहे, इथं जागा पुरली नसती, असं कुठवर बसली असती लोक त्या बंगल्यापोत, तरी जागा पुरली नसते. म्हणजे काय ते रोजच कीर्तन येतं, कवर लोक तरी दम धरतील. विठ्ठल दम धरण्याचा विषय नाही, तर पर्व काळ प्राप्त करण्याचा विषय आहे. एका जाग्यावर बसून माणसाच्या पायाला मुंग्या येण्याचा विषय नाही, तर साधनेचा विषय आहे, पुण्य प्राप्त करून घेण्याचा विषय आहे, उपवास करण्याचा विषय आहे. शरीराला क्लेश होतात म्हणून करणं विषय वेगळा आहे, परंतु क्लेश रहित उपासना करणं हे पुण्याचं काळ आहे. विठ्ठल विविध प्रकार. तसं आज या ठिकाणी गुरुवर्य वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीला अनुषंगून आजचा हा कीर्तनाचा एकदिवसीय कार्यक्रम आहे. आत्ता मध्यंतरी आमच्या हरिभक्तीपरायण सुनीलरावजी खाडे महाराज
साहेबईन खाडे साहेब आणि खाडे महाराज आहे, दोन्ही आहे. त्यामुळं त्यांनी ती कार्यक्रमाचे नियोजन केलं होतं. फक्त मला का नाही सांगितलं हेच कळलं नाही. मी भेट द्यायला मी अक्षरशः विसरलो. ज्यावेळी ही मंडळी पाठाला आली त्यावेळेस ते म्हणले कीर्तन चालू आहे, सप्ताह चालू आहे का. मी म्हणले माझ्या डोक्यात आलंच नाही त्यावेळेला, कारण मी त्या पुण्यकाळाच्या बाहेर होतो त्यावेळेस. म्हणजे ह्याच्यानी मी ते पुन्हा ह्यांनी सांगितल्यावर स्मरणशक्ती आली की अरे बाबाची पुण्यतिथी असेल, मौलीनगरमध्ये कार्यक्रम चालू असेल आता, असा विषय झाला. मला वाटतं 2 दिवशी की 3 दिवसीय कार्यक्रम, 3 दिवसीय कार्यक्रम अशा प्रकारचा हा बरेच वर्षापासून चालू आहे. 13 वर्ष झाली, म्हणजे एक तपाची पूर्ती होऊन गेली. हे तपश्चर्येला महत्व. तप केव्हा होतं तर 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तप होत असतं. म्हणून 12ला फार महत्व आहे. 12 वर्षाची साधना काल पूर्ण झाल्यानंतर त्याला एक तपश्चर्या म्हणतात. तसा या माऊलीनगरचा परिसर सगळा पवित्र केलेला आहे हरिनामचिंतनाने, भाऊबाबांच्या पुण्यतिथीने. आणि तो पर्व काळ आजही चालू आहे. आता या ठिकाणी म्हणजे दहीफळे सर यांनी हा योग आणला, मला वाटतं मागच्या वर्षापासून. मला थोडंसं वेगळं वाटलं की आपण एकाच भागामध्ये आहोत, एकाच ठिकाणी आहोत, डबल करणं मला बरोबर वाटत नाही. आहे कुठंतरी सहभाग व्हा. ते म्हणले आमच्या घरात पहिल्यापासून होती, मग आता आम्हाला पुढं बोलता आलं नाही. बरं ठीक आहे, काय एक नाही बरं, तिथं मठावर केली तर काय अडचण होईल का काय. हिथं झाली तिथं झाली तिथं झाली, मठावर करावं. गावात गल्ली गल्लीत केली तर काय फरक पडणार आहे. काहीच फरक पडत नाही. उलट नामस्मरण वाढतं. विठ्ठल विठ्ठल काही अडचण नाही, चांगलीच गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. जेही घडतंय ते चांगलंच आहे, जेही घडणार आहे तेही चांगलंच आहे, जे आतापर्यंत घडत आलंय तेही चांगलंच आहे. भूत भविष्य वर्तमान काळामध्ये मनुष्य जीवनामध्ये जाणीव ठेवून जर वागलं तर तिन्ही कालाचं ज्ञान, जे होत है जो हुआ है वही अच्छा हुआ है, जो हो रहा है वही अच्छा हो रहा है, जो होवेगा वही अच्छा होवेगा. विठ्ठल प्राप्त काय करायचं याला महत्व आहे. म्हणून आपण अधिकाऱ्याचा विचार केला, विषयाचा विचार केला, फळाचा विचार केला, संबंध काय आहे. म्हणून संबंध असा आहे प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. काय संबंध याचा? प्राप्य प्रापक भाव संबंध. जया परमार्थाची चाड हा प्राप्त करताय, तेने सांडावे लिगड हा प्राप्त करताय. प्राप्य काय आहे? देव किंवा संत प्राप्त होणं ही प्राप्य वस्तू आहे. म्हणून प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. विठ्ठल अशा अनुषंगाने चिंतन असावं. तसं या ठिकाणी विषय अत्यंत महत्वाचा आहे, संत भेटीचा आहे. काय विषय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये? आहे संत बेटी बहुआ भोगल, 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 आहे संत बेटी बहुआ वदन, आहे संत बेटी बहुआ वदन, आहे संत बेटी बहुआ वदन, आहे संत बेटी. आईचे वर मदन गावी नारायण, आईचे वर मदन गावी नारायण.
चौकशी विषय काय सांगतात बहु अवघड आहे. काय विषय आहे? संत भेटीचा विषय आहे. सांगत असताना फार अवघड आहे. काय अवघड आहे बा? पूर्वीच्या काळामध्ये ते पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये पावसाळा जरासा होऊन गेला आणि जराशी ऊन पडायला सुरुवात झालं म्हणजे ते दगड पूर्वी असं उलथायचे लोक. कशामुळं? ते नाद असायचं पूर्वीच्या लहानपणी. ते दगड उचलले म्हणजे त्याच्यामध्ये विच्याचं पेव सापडायचं. सोन्याचं पेव नाही, कशाचं? सोन्याचं पेव नाही, विच्याचं पेव. कार लागत त्याच्यात बसल्या. ते किती विचे असायची बाबा बाबा बाबा. ते दगड उचलला की त्याला हवा लागली की ती अशी पांगायची चौकडी. नसल माझं खोटं वाटत असेल तर अजून करून बघा, काही अडचण नाही. शे दगडाखाली हिचे कमी इतके बुवा लोक आहेत, काय अडचण नाही बुवा. काय थोडे संत आहेत का? अगं घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान. तुकोबराय म्हणतात सगळीकडं तेच आहे. ते आताच नवीन आहे असं तर बघ नाही, सगळं त्या काळातही तेच होतं. घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान, परी मिळवण मना माझी. मला एखादं काही, मला दुर्बळाला एखादं शीत प्राप्त करून द्या. त्या ब्रह्मज्ञानातलं तुकोबराय त्या काळात बोलतात. संताला काही कमी आहे काय? भरपूर संत आहे. मग भेट दुर्लभ का? संत भरपूर आहेत पण ज्या जातीचा म्हणजे माझे जातीचे माझं भेटो कोणी. जात म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रकारची जात आहे. वृत्तीचा, कशाचा? वृत्तीचा संत प्राप्त होणं अवघड आहे आणि वृत्तीचा संत ओळखणंही अवघड आहे. म्हणून तर आम्हाला ओळखायला आली नाहीत. भाऊ बाबा ओळखायला आली नाहीत. भाऊला बघितलं की लोक काय म्हणायचे त्या काळामध्ये? भाऊ लय कडक आहे. बाबाला पाहिल्यावर काय म्हणायचे? बाबा लय शांत आहे. आणि बाबा जेवढे कडक होते तेवढे भाऊ कम मवाळ होते. ही गणितच कुणाला सुटलेलं नाही. विठाला बाबाच्या बघण्यात आणि मवाळ दृष्टीमध्ये क्रोध होता पण कळत नव्हता. तो भोगावा लागत होता. ते बोलत नव्हते आणि बहु बोलत होते पण अंतर्यामी दया होती, प्रेम होतं. जो माणूस अतिशय कडक असतो त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमच असतं. विषय लक्षात ठेवा. जो कडक म्हणतो ना आपण ते माणूस अत्यंत मवाळ असतो. बाहेरून कडक आणि आतून मवाळ अशी वृत्ती असते. बाहेर राग दाखवतं, भयानक क्रोधी, भयानक रागीट, पण त्याच्या आतमध्ये काय असतं? रोम रोमात प्रेम बसलेलं असतं. रोम रोमात माया दया बसलेली असते. हे लक्षात ठेवा. ही समीकरण आहेत त्यातली. पण जो वरून देखावा करतो या 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 त्याच्यात बदमाश जात कोणती नाही. या या वरून वरून गोड बोलायचं म्हणजे त्याच्या रोमरोमात प्रेम भरलं. हे कसं ओळखायचं? हे ओळखायला येतं, ते ओळखायला येत नाही. उसको बोलते छुपे रुस्तम. काय बोलते उसको? ती कळत नाही. त्याला गाय तोंड म्हणते. आपला गावरान शब्द काय म्हणते त्याला? ती कळू देत नाही. आत काय चाललंय घाल मिळती बाहेर कळत नाही. त्याला आतल्या गाठीचा म्हणतात. बांबू कसा आहे? बांबू कसा आहे? वरून सरळ आहे पण आतून नाही नाही. पण पोकळा असून त्याला गाठी. वरून सरळ असला तर आतून गाठी. अशा आतल्या गाठीचा असल्यामुळं शेवटच्या टायमाला सुद्धा बांबू लागतो. विठाल बांबू शिवाय पर्यायच नाही. ही आतली गाठ आहे. आतली गाठ ही न ओळखता येणारी आहे. गोड किती बोललो, प्रेमाने बोललो म्हणजे समजायचं नाही महाराज. किती कडकही धोरणाने बोलला पण तो कोणत्या आशयाने बोलतोय याला महत्व आहे.
आपला उद्धार जर त्याच्यामध्ये असेल तर शिवाई खाव्यात. तसं भाऊ एकदा बिघडल्यानंतर काय बोलतील याचा नेम नव्हता. भाऊला थरकून असायचे लोक. गेला काळ तो मी काय सांगत नाही, मी काय असे सांगत नाही फुगेरी. मी त्यांच्याबरोबर होतो, मी त्यांच्याबरोबर फिरलो, मी त्यांची कीर्तनं वाजली. हे म्हणणं हे गौड आहे. ज्यांनी पाहिलं असेल ते ओळखील. विठाला विठ्ठला विठ्ठला सेवा घडावी संतांची. आणि सेवा घडण्यामध्ये हुशारकी नसावी, फुगेरी नसावी, अहंकार नसावा, मान नसावा. सेवा ही त्याला सेवा म्हणत नाही तुम्हाला. तनो मनो जीवे शरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हे कळायला सुद्धा संतच लागतात, ओवी माऊलींची. पण हे कळायला सुद्धा संत लागतात. पचवायला काय लागल? कशाने पचलते? अन्न पचवायचं असेल तर आजकाल आपल्या हाटलामध्ये काय दिलं जातं? काय म्हणतात त्याला? नाही बरं, जर खाल्लेलं अन्न पचवायचं असेल तर त्याला काय घ्यावं लागतं? आता काय काय निघलं. पण ते आमच्या काळामध्ये सोडा होता का नाही अंकुश महाराज? सोडा. सोडा आणि लिंबू पिलं ते पचत. झालेलं ज्ञान पचवायला काय करावं लागतं महाराज? झालेलं ज्ञान पचवायचं कशाने? तेही अवघडच आहे का नाही? हेला सोडा लागतो तसं त्याला सुद्धा सोडाच लागतं. काय? ज्ञान. विठ्ठल विठ्ठला अहंकार सोडावा लागतो. ज्ञान गिळून गावा गोविंद गा. त्याला ते सोडलं तरच हे प्राप्त होतं, अन्यथा प्राप्त होत नाही. म्हणून प्रतिपाद्य विषय प्रतिपादन करताना जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? बहु अवघड आहे. हे कळालं तरच आहे ना. चंद्र अमृत सुख सेववेल, चंद्र अमृत सुख सेववेल, चंद्र अमृत सुख सेववेल, धरवेल येळा सागर तरवेल, माया येळा सागर तरवेल, साधूची भेटन होईना, साधूची भेटन होईना, साधूची भेटन होईना, साधूची भेटन होईना. ऐसे कैसी आली भेटतील साधू, कैसी आली भेटतील साधू, ऐसे कैसी आली भेटतील साधू, ऐसे कैसी आली भेटतील साधू. चंद्र अमृत सुख सेववेल, धरवेल, माया येळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटन होईल. अमृत सुख सेववेल, रवीला सागरवेल, माया येळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटन होईल. साधू साधूच असतात. या साधूची भेट अत्यंत दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववे, असता जाता रवी धरवेल, पाया हेळा सागर तरवेल. एखाद्या वेळेला सागर तरून जाता येईल, एखाद्या वेळेला चंद्रामृत मिळेल. अमृत अनेक प्रकारची आहेत. मी काय आता सांगत बसत नाही. अमृताचे खूप प्रकार आहेत. हे ज्ञानामृत सुद्धा आहे.
अन्न रसामृत आहे, असे अनेक प्रकार आहेत. नामामृत आहे, कर्मामृत आहे, अमृतांजन आहे, डोक्याला लावायचं. त्याला अंजना अमृत म्हणा. अमृत पुष्कळ प्रकारची आहेत. तसं ते चंद्रामृत एखाद्या वेळेला प्राप्त होईल, अनेक अमृत प्राप्त होतील. पुढे आस्था जाता रवी धरवेल, ज्याचा नियम आहे उगवणे आणि मावळणे, म्हणजे आस्थाला जाणे, उदय होणं आणि अस्त होणं, हा ज्याचा नियम आहे, त्यालाही एखाद्या वेळेला त्याची गतीही स्थिर करता येईल, थांबविता येईल. आणि असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे. महाभारतामध्ये अनेक ठिकाणी त्या पौराणिक इतिहास आहेत की सूर्याला थांबवलेलं आहे. जयद्रथाला मारताना सुद्धा अर्जुन अग्निकाष्ठ प्रवेश करत्या वेळेस सुद्धा सूर्याला थांबवलेलं आहे. असे अनेक प्रकार आहेत. आस्था जाता रवी धरवेल, भाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का. स्वतःने खाडी पोहून जाणं किंवा समुद्रातून या तीराहून पलीतीराला जाणं ही एखाद्या वेळेला शक्य होईल. एवढा चांगल्या प्रकारचा जर पोहणारा पट्टू असेल तर तोही खाडी पार करून पलीकडे, म्हणजे समुद्र पार करून पलीकडच्या काठाला पोहत जाऊ शकतो. विदा सावरकरांनी सुद्धा समुद्रामध्ये उडी टाकून समुद्र खाडी पोहूनच काय झाले, पहिलं तीराला आले. ते कसे आले, काय आले, काय मी काय बघायला नव्हतो, पण सांगायला आहे. विठ्ठल विठ्ठल उदाहरण म्हणून सांगितलं मला की आजही काही पोहणारी तशी पटू आहेत की जे सागर पोहून पाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. अत्यंत कठीण अशा प्रकारचा विषय आहे. ही साधू भेट सहजासहजी होत नाही. असं समजू नका की साधूच्या जवळ राहिलं म्हणजे साधू भेट होती. साधूच्या जवळ, साधूच्या आश्रमामध्ये कुत्रे असतात, साधूच्या आश्रमामध्ये गाया असतात, साधूच्या आश्रमामध्ये मांजरं असतात, साधूच्या आश्रमामध्ये ढेकणं असतात. नाही, आता नाहीच तर राहिले. साधूच्या आश्रमामध्ये डास असतात, काय नसतं. साधूच्या आश्रमामध्ये चिलटं असतात, काय नसतं. काय साधूच्या आश्रमात का नाही, असं काही असतं. म्हणजे त्याला साधूची भेट झाली असं म्हणता येईल का. भाऊच्या सहवासामध्ये राहून सुद्धा भाऊ कळले नाही, बाबांच्या सहवासामध्ये राहून सुद्धा भाऊ बाबा कळाले नाही, असा परिणाम आहे. ज्ञानात घ्या. या साधू संतांचा विषय कसा आहे, जसं ज्ञानोबरायासारखे महात्मे जन्म आले तर प्रखर अशा प्रकारचं आणि त्यांचं चंद्रतेज होतं. माऊलींचं चंद्रासारखी शीतल जी वृत्ती होती ती ज्ञानोबरायांची होती. अनेक प्रकारचा त्रास सहन करूनही त्यांच्या वृत्तीमध्ये एक केसभर सुद्धा फरक पडला नव्हता. बघा, माऊलींच्या वृत्तीमध्ये जगाच्या संहाराच्या संबंधाने किंवा जगताच्या विनाशाच्या संबंधाने, जगाला नष्ट करण्याच्या संबंधाने किंवा जीवाला जीव घेण्याच्या संबंधाने एक केस मात्र वृत्ती माऊलींच्या ठिकाणी उदयास पावलेली. ती ज्ञानेश्वर महाराज म्हणून चंद्रासारखी शीतल असं म्हटलेलं आहे. आणि याच्या विरोधात जगद्गुरु तुकोबराय वैराग्याच्या धगधगीत जीवाला म्हणजे तुकोबराय होते. तसं वैराग्य होणं कठीण गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा वैराग्य धगधगत हे भोगलेलं आहे. नुसतं वैराग्य नाही, धगधगीत वैराग्य. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली, एवढी निष्ठा. मग आता ते तुकोबराय कोणी पाहिले नाहीत, ज्ञानोबराय पाहिले नाहीत. सर्व संतांनी जसा निर्वाळा देत आलेला आहे
आजही त्या ठिकाणी गेल्यावर ते स्थान पावित्र्यामुळे ते सर्व काही आपल्याला इच्छा मनोरथ पूर्ण होतात. जगद्गुरु तुकोबारायाकडे गेल्यानंतर विद्यार्जनाला अडचण आहे. तिथे तुकोबाराया ही वैराग्यशील भूमिका असल्यामुळे विद्येला मानमर्तबा दिली नाही. देहूत आणि आळंदीत एवढा फरक आहे. आणि विद्यार्थी कुठं तयार होतात? आळंदीमध्ये तयार होतात. हे आपोआपच आहे, ते स्थान महिमा आहे, स्थानाचा महिमा. तसं तुकोबारायाकडे गेल्यानंतर वैराग्यच निर्माण होतं, विषयच नाही. त्या ठिकाणी भंडाऱ्यावर जावं, भामचंद्रावर जाणारी आजही आत्ताही या क्षणालाही साधक आहेत. भंडारा, भामचंद्र, गोरवडा या स्थानावरती जाऊन तपश्चर्या करणारे, कारण ते वैराग्य आहे, तिथं तपाची भूमी आहे. म्हणून तपाची धगधगीत ज्वाला म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. तसं त्या काळामध्ये आपल्याला ते पाहता जरी नाही आलं तरी ऐकायला भेटतंय. तसं आजच्या काळामध्ये, सांप्रत काळामध्ये दोन संतांचा विचार करत असताना म्हणजे भाऊचा आणि बाबाचा ही चंद्र सूर्य आहेत दोन. लक्षात घ्या. सूर्यासारखं प्रखर अशा प्रकारचं वैराग्य ज्यांच्याजवळ होतं, धगधगीत वैराग्य ज्यांच्याजवळ होतं ती भाऊ होती. आणि चंद्रासारखं शीतलत्व ज्यांच्याजवळ होतं ते बाबा होते. अशा दोन भूमिका. म्हणून चंद्र सूर्य हे वारंवार जन्माला यावी लागतात महाराज, तेव्हा जगाचा समतोल चालतो. याच्यामधलं असं ग्राह्य धरा की सूर्यच नाही उगवला म्हणजे सूर्य नावाची वस्तूच नाही तर जग चालेल. पंचमहाभूतामध्ये अग्नी नावाचं तत्वच नाही, जग चालेल काय? जिवंत जीव जीवाणू जिवंत राहतील काय? पिकं पिकतील काय? जमीन वापसा धरेल काय? विचार करा. नाही धरणार. म्हणून त्याची गरज आहे. जशी त्याची गरज आहे तसं चंद्राची सुद्धा गरज आहे. चंद्रामुळेच पिकामध्ये रस उत्पत्ती निर्माण होत असते. धान्यामध्ये, पिकामध्ये, ज्वारीमध्ये, झाडपाल्यामध्ये किंवा खाण्याच्या भाज्यामध्ये रस उत्पत्ती करण्याचं कार्य चंद्र करतो. आणि त्या रस उत्पत्तीवरती आपलं जीवन चालत असतं. असं हे सगळं चालणारी क्रिया कशामुळे आहे? चंद्रामुळे आहे. हे दोन्हीही तत्व अत्यंत महत्त्वाची आहेत जीवनामध्ये. म्हणून चंद्र आणि सूर्याला प्राधान्य आहे. सूर्य नसता तर बरं झालं असतं, माणसं उन्हाळ्यात म्हणते. बरोबर आहे ना? उन्हाळ्यात काय म्हणतात? सूर्य नसता तर बरं झालं असतं. इतका घाम निघतो, इतका तकलीफ होती, लाहीलाही होती. त्यावेळेला माणूस म्हणतो सूर्य नसता तर बरं झालं असतं. असं एक वक्तव्य करतोय मी. असं कोणी म्हणत नसतं पण म्हणतो मी तुम्हाला सांगण्यासाठी. आणि मग ज्या वेळेला हिवाळा येतो त्यावेळेला जेव्हा गारठायला सुरुवात होती त्यावेळेला वाटतं सूर्य उगवला असता तर बरं झालं असतं. जगाची आड गेलं, गारवा सुटलाय. आता गरमी आली का नाही? मला तर आली बोलून बोलून. तसं दोन्ही ही तत्वाची गरज असते महाराज. चंद्र आणि सूर्य. तसं संत महात्म्यामध्ये सुद्धा निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराया, सोपान काका, मुक्ताई ही सगळी मंडळी जी आहे ती काही जहाल काही मवाळ, काही जहाल काही मवाळ असं आपल्याला पाहायला भेटेल. कारण हे वृत्तीने नेतेनं कारणाने का होईना पण जगतामध्ये मुक्तीचा मार्ग, अद्वैताचा मार्ग, भेदाचा मार्ग बदलायचा आहे. अद्वैत स्वरूपाला प्राप्त हेच करायचं आहे. अन्य कर्मामध्ये अडकून मनुष्य पुनरपी जननम पुनरपी मरणम या फेऱ्यामध्ये चक्रामध्ये पडतोय. तर त्याच्यातून त्याचा उद्धार करून मुक्तावस्थेला न्यायचा आहे. जी त्याची मूळ अवस्था आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. या अवस्था जी आहे ती बद्धतेची अवस्था बदलून त्याला मुक्तावस्थेचं ज्ञान प्राप्त करून द्यायचं. म्हणजे आहे तोच आहेस या स्वरूपाला प्राप्त करून देण्याकरता संत महात्म्यांचा अवतार होत असतो. परंतु संत महात्मे जगात आले म्हणजे आपली ओळख असते असं काही समजायचं कारण नाही. तर त्या समजण्याकरता, संत कळण्याकरता, संताचं ज्ञान होण्याकरता काय लागते? सामुग्री पुण्याची लागते. पण ही पुण्याची सामुग्री प्राप्त झाल्याशिवाय संत कळत नसतात. म्हणून पुण्य नावाची पहिल्या शब्दाने त्यांनी पुण्य नावाची कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, कोण पुण्य
पुण्य त्यांचा होईन सेवक कोण पुण्य त्यांचा होईल 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 सेवक कोण पुण्य त्यांचा होईन 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 सेवक कोण पुण्य त्यांचा होईल 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 सेवक जी द्वंद्वादिक दुराविली जी द्वंद्वादिक दुराविली ऐसे वर्म मद दावी नारायण 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 कोण पुण्य त्यांचा होईल सेवक देही द्वंद्वादिक दुरावरे देही द्वंद्वादिक दुरावरे अख्खं जगत सर्व परमात्म स्वरूप आहे. हरिरेव जगत जगतरेव हरी अशी ज्याची वृत्ती झालेली आहे. जगतच हरी आणि हरीच जगत आहे. द्वंद्व नष्ट होणं, अपपर भाव नष्ट होणं, माझं तुझं नष्ट होणं, हा माझा आहे तो दुसऱ्याचा आहे असा अपपर भाव नष्ट होणं, हे भेद आहे. हे भेदाची निवृत्ती झाली पाहिजे. ही संध्याकाळ आहे ही सकाळ आहे. भेद आहे का नाही? खरं आहे का? खरं आहे का? ही संध्याकाळ आहे ही सकाळ आहे. सकाळ आणि संध्याकाळ मध्ये भेद आहे का अभेद आहे? ओ काय हा भ्रम आहे. विठाला विठाला अभेद म्हणलं सुद्धा भ्रमातच जात आहे आणि भेद म्हणलं तरी भ्रमातच जात आहे. भेदा भेद भ्रम अमंगळ अमंगळ विठाल भेद हा जसा भ्रम आहे तसा अभेद हाही भ्रमच आहे. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून दिवस किंवा रात्र हे कल्पनेने ठरलं गेलं. आम्हाला अंधार वाटला म्हणून आम्ही रात्र म्हणलो. वस्तुस्थिती सूर्य कधी नष्ट होत नाही. मावळला म्हणजे संपला नाही तर अखंड उजेड आहे. फक्त त्याची पृथ्वीची बाजू फिरलेली आहे म्हणून तिथं काय झालंय आपण म्हणतो अंधार पडला. पण या जगतामध्ये अंधार नावाची गोष्ट नाही.
अंधार नावाची गोष्ट नाही, होती तर खरं याचं नाव आहे भ्रम. अज्ञान नावाची वस्तूच नाही, परंतु अज्ञानात जग होतंय निर्माण आणि जगामध्ये वावरताना सुद्धा अज्ञानाचं गठुडं आपल्या डोक्यावर घेऊन आपण प्रवास करत असतो, याचा अर्थ भ्रमातला व्यवहार आहे. विठाल विठाल ती वस्तू आपल्या बरोबर घेत असतो आपण. मला सांगा, मी हा काय कुठलाही नसती वस्तू आहे ना. मी म्हणणं, मी हे जे आहे, ज्या वेळेला मी ठरतं त्यावेळेला तू ठरत असतं, ज्या वेळेला तू ठरतं त्यावेळेला मी ठरत असतं. तोही अज्ञानातलाच आणि मीही अज्ञानातलाच आहे. दोन्हीही काय आहे तर भ्रमातला आहे. तूही नाही मीही नाही. जगद्गुरु तुकोबराय देवाशी संवाद करताना मी तू पण जाऊ दे दोरी, 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 जाऊ दे दोरी, जाऊ दे दोरी, मी तू पण जाऊ मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. गोंगटे पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे, मी तू पण जाऊ दे दुरी. एक ते घोंगडी पांघरू हरी, एक ते घोंगडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. भगवंताच्या बाबतीमध्ये गोपगड्यांनी सुद्धा मी तू पण अशा प्रकारचं टाकूनच द्यायला लावलेलं आहे देवाला. देव एवढा मोठा ब्रह्मांड नायक असताना सुद्धा परमात्मा हा एवढा जगत चालक, जगत निर्माता परमात्मा, त्याला काय म्हणायचं ते म्हणा, काय विशेषण द्यायची तेवढी कमीच आहे. त्याच्या त्या विशेषणाच्या मानाने गोपगड्यांचं विशेषण काय आहे? ते गुराखी आहेत, गाई माग आहेत, गोपाळ आहेत, ते वयाने लहान आहेत. बरं ठीक आहे, त्याच्यापेक्षा जर खाली आलं तर आणखीन त्या गवळणी जे आहेत त्यांची काय अवस्था आहे? त्याच्या खाली आल्यानंतर पशुधन आहे, त्यांची काय अवस्था आहे? पक्षी आहेत, त्यांची काय अवस्था आहे? ही सगळ्याचा अधिकाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भगवान परमात्म्याच्या लेवलमध्ये कोणीच बसत नसताना सुद्धा देव त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या समवेत सर्व क्रिया करता होतो. याचा अर्थच असा आहे की अभिन्नत्वेततेचा व्यवहार आहे. कशाचा व्यवहार आहे तो? अभिन्न तत्वाचा व्यवहार आहे. म्हणून त्याच्यामधला रस सेवन करणं, भगवंतानी गोपी आणि गोपगड्यांचा रस सेवन केला आणि गोपगडी आणि गोपीने किंवा इतर त्या काळामध्ये जेही पुण्यात्मे होते ते शरीराने जरी वेगवेगळ्या प्रकारचे असतील, भिन्न असतील शरीर स्वरूपाने, पण जी काही पुण्यसामुग्री ज्यांच्यामध्ये निर्माण होऊन जो भगवंताचा सहवास लाभणारी अशी पुण्यात्मिका होती, ती सर्वही एकानी एकच स्वरूपाला प्राप्त झालेले होते. त्यामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय आणि करून संत मंडळी सुद्धा मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी अभेद तत्वाचा स्वीकार संत करत असतात. म्हणून कोण्या संताची भेट व्हावी तर जी ही द्वंद्वादी जी द्वंद्वादिक दुरावली द्वंद्वादिक पुण्यता
साधू कोणाला म्हणायचं? ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेलं आहे, जेही द्वंद्वाधिक दुरावली ही साधू. या साधूची भेट होणं अत्यंत दुर्मिळ आहे. ही साधू भेटणं अत्यंत अवघड आहे. या संतांची भेट दुर्लभत्व जगद्गुरु तुकोबारायांनी प्रकट केलेलं आहे. परंतु ते प्राप्तत्वही तितक्याच भूमिकेने सांगतात की कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. जगद्गुरु तुकोबाराय प्राप्तव्याच्या बाबतीमध्ये सांगतात की प्राप्त होईल, पण कोणच्या पुण्याने होईल हे काही सांगता येणार. याच्या अर्थी कोण पुण्य असं ज्या अर्थी म्हणतात ना, त्या अर्थी पुण्याचे विभाग असणार आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचं. बरं ते असणार आहेत का नसणार आहेत त्यापेक्षा प्रॅक्टिकली आपल्याला पाहायला भेटतंय ना. एखाद्याच्या घरामध्ये पेटून दिलं, बरं नाही म्हणजे घर पेटून दिलं नाही, संपत्तीचा विषय, तरी संपत्ती हटत नाही एवढी संपत्ती. पण पोटी दिवाच लागलेला नाही म्हणजे कुत्र मांजर नाही. नाही कळालं होय? कळलं ना? नाही तुम्ही मायापेक्षा हुशार आहेत तशी. तुम्ही असल्या गोष्टी तुम्ही पटकन सांगणार काय. कुत्र मांजर मध्ये पोटी आपत्ती नाही. काय करायचं त्या संपत्तीला घेऊन महाराज? कारण पोटी अपत्य होण्याकरता लाखो दवाखाने उलटे पालटे केले, अनेक प्रकारचे प्रयोग केले, पण पोटी संतान जर प्राप्त नाही झालं तर मनुष्याच्या ठिकाणी असणारी संपत्तीचं पुण्य आहे, परंतु संततीचं पुण्य नाही. अशी उदाहरणं जगात आहेत ना, आहेत का नाही? भरपूर संपत्ती आहे पण संतती नाही. किती महाराजाच्या खेटे घातल्या आणि किती देवऋषी बघितले आणि किती खेटे घातल्या, काय काय सांगावं त्याला. त्या गुणाकरता माणूस काहीही करायला तयार होतो, परंतु गुण येत नाही, कारण तिथे पुण्याई कमी पडलेली असते, किंबहुना पुण्यास ते प्राप्त झालेलं नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्याच्या ठिकाणी खूप संतती असते, पण घरची परिस्थिती पाहिली तर अन्न नाम फाक्या वस्त्र नाम चिंधी अशी अवस्था त्याची असते. धनसंपत्ती त्याच्याजवळ नसल्यामुळे त्याची दुरावस्था झालेली असते. एक पुण्य आहे संततीचं, एक पुण्य आहे संपत्तीचं. ही दोन पुण्य आहेत. एक पुण्य आहे आयुष्याचं. हे सगळं जरी असलं तुम्ही तर आयुष्य पुरतं पाहिजे. कोणी मोजलं आयुष्य, कोणी आणलं गॅरंटी कार्ड वॉरंटी, मी इतके वर्ष जगणार आहे. तर आयुष्य लाभण्याचं सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. मनासारखं जगण्यासाठी नुसतं जगण्याचं लायसन आहे, पण मनासारखं जगण्याचं पुण्य नाही आपल्याजवळ. तर मग जगताना सुद्धा मनुष्य कसं जगावं वाटतं त्याला? त्याला मनासारखं जगावं वाटतं. अरे कीर्तना भजनात सुद्धा मनासारखं जगावं वाटतंय. नाही वाटत? नाही म्हणल्यासारखं झालं पाहिजे. असल्या परिस्थिती आहेत. म्हणजे परमार्थात सुद्धा मनासारखं जगावं वाटतं, मग प्रपंचात मनासारखं जगावं वाटणार नाही का? ही सहजी गोष्ट आहे. मनासारखं जगावं वाटतं. ल्यावे खावे बरवे असावे मनासारखं जगणं. हेची करी हाव संसारी जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. ल्यावे खावे बरवे असावे सदैव हेची करी हाव संसारी. हे मनासारखं जगणं आहे. मग ह्या मनासारखं जगावं कुणाला वाटत नाही, पण जगता येत नाही. पुण्य कमी म्हणजे पुण्य नाही असं आस्त्र वाटत नाही का कुणाला? सुखाने जगावं वाटत असताना सुद्धा दुःख वाटायला येतं, आणि एखाद्याला वाटतं की आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळावा तरी येत नाही. अशाही भानगडी आहेत. म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या त्या स्वरूपाचं पुण्य प्राप्त करण्याकरता ती पुण्याचा विभाग वेगवेगळ्या प्रकारचा आहे. चांगलं खाण्याकरता पुण्य आहे, चांगलं लिहिण्याकरता पुण्य आहे, प्रतिष्ठित होण्याकरता पुण्य आहे. ह्या पुण्याशिवाय या गोष्टी नाहीत. ह्या सगळ्या जरी पुण्य असले तरी जगण्याचं सुद्धा काय लागेल? आयुष्याचं पुण्यच लागेल. सगळं अनुकूल आहे. आणि मग आता पाचवीलाच सटवली. कळालं का? संपलं. काय करायचं त्याचं असून ते म्हणतो काय करायचं नसते एवढ्या मोठ्या ह्याला.
भोगणारच गेला तर भोग्य वस्तूला घेऊन करायचं काय? भोग्य वस्तूला तेव्हाच महत्व येतं ज्या वेळेला भोगता असतो. काय पद्मिनीचे वांजेशी डोळे भोग्य भोगता हे दोन्ही गोष्टी लागतात. प्रत्येक ठिकाणी भोग्य भोगता आहे, परमार्थामध्ये सुद्धा भोग्य भोगता आहे. अगोदर द्वैतातला विषय अभ्यास करावा लागतो. भोग्य भोगता आहे, भोग्य भोगत्याशिवाय भोग्य रूपता प्राप्त होत नाही. अलग लक्षात. जो भोग्य आहे तो परमात्मा आहे, भोगता आहे तो साधक आहे. पण साधकांनी त्या परमात्म्याला भोगायचं म्हणजे तत्स्वरूपाला प्राप्त व्हायचंय आणि अभिन्नत्वाला प्राप्त होऊन भिन्नत्वाने भक्ती करायची आहे. विठाल भिन्नत्व भाव नष्ट करण्याची शक्ती ज्यांच्या जवळ आहे त्यांची प्राप्ती होण्याकरता लागणार हे पुण्य हे अलग आहे, वेगळं आहे. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जी द्वंद्वाधिक दुरावली. अशी प्रार्थना जगद्गुरु तुकोबरा प्रार्थना करताना म्हणतात, देवा हे वर्म दुसऱ्याला कळणार ऐसे वर्म माझा दावी नारायणा हो. ऐसे वर्म माझा दावी नारायणा हो. ऐसे वर्म माझा दावी नारायणा ऐसे वर्म माझा दावी नारायणा हो. ऐसे वर्म माझा दावी नारायणा हो. ऐसे वर्म माझा दावी नारायणा हो. ऐसे वर्म माझा दावी नारायणा ऐसे वर्म माझा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी ऐसे वर्म माझा दावी नारायणा हो. ऐसे वर्म माझा दावी नारायणा दावी नारायणा ऐसे वर्म माझा दावी नारायणा. ऐशे वर्म मज दावी नारायण. अंतरीच्या खुणा अंतरीची खूण म्हणजे भगवत भक्ती आहे, म्हणजे नामस्मरणाचं पुण्य. तिळतिळ पुण्य साचा पडे तेही बहुता जन्मी जोडे. समीकरण लक्षात घेतात. चर्चा नको, कणी म्हणा काही म्हणा कसं म्हणा. तिळतिळ पुण्य साचा पडे तेही बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतोडे समागम गडे संत असं आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे ते बहुता जन्मी जोडे. अनेक जन्मे जोडावं लागतं. त्यावेळेला त्या पुण्याईने भगवंताचं नामस्मरण करण्याची बुद्धी होती. अन्यथा तुम्ही किती सांगा नाहीच लोक नावं घेत. लोक म्हणते अजून काय खोळंबले देव दिसना नाही दिसना नाही बुद्धी होत. नाही बुद्धी होत त्याला काय करणार आहेत आपण? बुद्धी नाही झाली त्याला काय करणार आहेत? शहणे वादकाने त्याच्या छातीवर त्याच्या पोराच्या छातीवर बसून त्याच्या तोंडात पिपाणी कोंबली, पण त्याची बुद्धी होत नाही, त्याची वृत्ती तयार होत नाही, त्याचं मन म्हणत नाही मी वाजवावं म्हणून. म्हणून तो म्हणतो की तुम्ही किती प्रयत्न केला तरी माझी इच्छाच नाही. नाही इच्छाला काय करणार आहे? काय करणार आहेत म्हणा. इच्छाच नाही तर त्याला करणार काय? काही उपयोग होणार नाही. किती प्रयत्न करून त्याचं इच्छा असून काय करायचं? इच्छा नसली तर नसल्यावर काय करणार? इच्छा जर असेल तर त्याला एवढा प्रयास करायची गरज लागत नसते हो.
इच्छा असल्यावरती एवढा प्रयास होत नाही. शिक म्हणलं की शिकला असता, परंतु ज्यावरती इच्छा नाही त्यावरती त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्या छातीवर बसून पिपाणी तोंडात कोंबली. फोक म्हणला. ते म्हणला तुम्ही काही केलं तर इच्छा माझ्या इच्छेवर आहे, फोकायचं का? पिपाणी घालीपर्यंत काम आपलं आहे, पण फोकायचं का त्याच आहे. तसा विषय आहे. प्रभूचं नामस्मरण करण्याकरता संत महात्म्यांनी येऊन सांगितलं, खाली येऊन आवर्ती अवतार तुम्हा धराया कारण अवतरती ती अवतारा. खाली आले आणि त्यांनी येऊन आपल्यामध्ये बोध केला. अगदी सर्वसामान्यासारखे आले, सर्वसामान्यासारखे राहिले, सर्वसामान्यात खेळले, सर्वसामान्यात बागडले आणि सर्वसामान्यांना प्रबोध दिला. पण कळले कुणाला? बहु अवघड संत पीठ. कळले कुणाला? कळले कुणालाच नाही. न कळल्याचा परिणाम आहे. ज्यांना कळले त्यांचा उद्धार झाला. ज्यांना कळले ते परमार्थावर स्थायी भावाने स्थिर झाले. लक्षात ठेवा, ही तरी लक्षात ठेवा. ज्यांना कळले ते परमार्थामध्ये स्थायी भावाने स्थिर झाले आणि ज्यांना कळाले बरं ते आजही परमार्थ चालवतात. आणि ज्यांना कळालेच नाही तर ते गटारीने गेले. विठ्ठल 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 संत कळणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. कळावी लागतात. म्हणून पुण्य नामस्मरणाचं असावं लागतं. ते तिळातिळाने प्राप्त होत असतं. अनेक जन्मी जोडलेलं असतं. अयाकाने त्याचं गणित काढता येत नाही. म्हणून कोण पुण्यत्यांचा असं म्हटलंय. जिथं संताला गणित निघत नाही तिथं आपल्याला निघेल का? कोण पुण्यत्यांचा होईन सेवक. काय करतील ते? देही द्वंद्वाधिक दुरावले. कोणते संत आहेत तर ज्यांचं द्वंद्व गेलेलं आहे. लक्षात घ्या, ज्यांचं द्वंद्व गेलेलं आहे आणि जे द्वंद्व घालू शकतात असं सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे असे संत. जे ही द्वंद्वाधिक दुरावले म्हणले. त्यामुळं होईल काय? तो खबर आहे शेवटच्या नये व्रतीवर तुका म्हणे मग नये व्रतीवर नये व्रतीवर तुका म्हणे मग नये व्रतीवर तुका म्हणे मग नये व्रतीवर तुका म्हणे मग नये व्रतीवर नये व्रतीवारी तुका म्हणे मग नये व्रतीवारी सुखाचे शेजारी बहुडेलो सुखाचे शेजारी बहुडेलो ऐसेवर ममद रावी नारायणा ऐसेवर ममद रावी नारायणा सुखाचे शेजारी बहुडेलो सुखाचे शेजारी अंतरीचा कुणा प्रगटोनी अंतरीचा पुन्हा प्रगटोलीच्या
अंतरीच्या गुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा अंतरीच्या खुणा अंतरीच्या खुणा अंतरीच्या खोना प्रगटोनी अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा विठोबा रखुमा